राजकारणात ना कोणी कायमचा शत्रू असतो ना कोणी कायमचा मित्र. या म्हणीची प्रचिती आता बीडच्या राजकीय आखाड्यातून दिसून येते. वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले क्षीरसागर बंधू एकाच मंचावरती येण्याच्या चर्चा आहे आणि त्यामुळे विजयसिंह पंडित यांच्या सत्तेवरती संकटाचे ढग आलेत. अवघ्या 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेली बीड नगर परिषदेची सत्ता आता डळमळीत झाली आहे. ऑपरेशन सत्तांतरची आता जोरदार चर्चा बीडमध्ये सुरू आहे. नाराज नगरसेवकांची हालचाल आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे बीडच्या राजकारणामध्ये नेमकं काय शिस्त आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. तर अवघ्या 6 महिन्यांपूर्वी महायुतीच्या पाठबळावरती आणि राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील बीड नगर परिषदेमध्ये थाटामाटात सत्ता स्थापन झाली. मात्र त्याच सत्तेला घरातूनच मोठं आव्हान उभं ठाकले. क्षीरसागर बंधू यांच्या एकत्र खेळीने विजयसिंह पंडित चक्रव्यूहात सापडलेत. त्यामुळे बीडमध्ये सत्ता पालटाची चर्चा रंगली आहे. तत्कालीन महायुतीच्या जोरावरती आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार विजयसिंह पंडित यांच्या भक्कम नेतृत्वाखाली बीड नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन झाली. मात्र अवघ्या 6 महिन्यांच्या आतच नगर परिषदेच्या अंतर्गत कारभारावरून धुसफूस सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षातीलच काही नगरसेवक भयंकर नाराज असून आमचं ऐकलंच जात नाही अशी खंत दबक्या आवाजात व्यक्त केली जाते. विकास निधी मिळत नाहीये, विकास होत नाहीये अशी सगळी कारणं या कार्यकर्त्यांकडून या नगरसेवकांकडून समोर येत आहेत. बीड नगर परिषदेमध्ये सत्ताधारी नगरसेवकांच्या एका मोठ्या गटानेच नाराजीचा सूर आवळल्यानं बीड नगर परिषदेमध्ये ऑपरेशन सत्तांतराच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच अनेक वर्षांचे कट्टर राजकीय वैरी मानले जाणारे क्षीरसागर बंधू आता बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याचे संकेत देत असल्यानं आमदार विजयसिंह पंडित यांच्या गोटामध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. हाच अंतर्गत असंतोष आता उघड्यावरती आला असून बीडच्या सत्तेची इमारत कधीही कोसळू शकते असा दावा राजकीय विश्लेषक करतायत. नगर परिषदेतील बिघडलेल्या कारभारावरती बोट ठेवत भाजपचे नेते योगेश क्षीरसागर यांनी एक मोठा राजकीय विधान करून बीडच्या वर्तुळामध्ये भूकंप आणून दिला. बीडचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. नगर परिषदेमध्ये सध्या जो काही सावळा गोंधळ सुरू आहे तो थांबवण्यासाठी आणि शहराच्या खऱ्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आहे असे ठाम वक्तव्य योगेश क्षीरसागर यांनी केलं. यानंतर त्यांच्या या विधानामुळे बीडमध्ये क्षीरसागर गट पुन्हा एकटावणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. योगेश क्षीरसागर यांच्या या राजकीय गुगलीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही अत्यंत सावध पण तितकाच सकारात्मक रिप्लाय दिला. संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड शहराचे हित आणि जनतेचा विकास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. जर शहराच्या भल्यासाठी तशी वेळ आलीच तर आम्ही दोन्ही क्षीरसागर भाऊ एकत्र बसून चर्चा करायला तयार आहोत. काका पुतणे आणि क्षीरसागर बंधूंमधील ऐतिहासिक राजकीय वैराचा पट पाहता या दोन नेत्यांचे हे वक्तव्य बीडच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरणार आहे. योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे दोन गट एकत्र आले तर बीड नगर परिषदेचे राजकीय पारडे क्षणात उलटू शकते आणि याचा धक्का विजयसिंह पंडितांना नक्कीच बसू शकतो. नाराज नगरसेवकांचा गट आधी सत्ताधाऱ्यांवरती टपून बसलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये क्षीरसागर बंधूंची संभाव्य युती आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला सरळ थेट आव्हान देणारे ठरणार आहे. आता आपली सत्ता वाचवण्यासाठी पंडित गटाला मोठी मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. बीडच्या राजकीय गल्लीबोळामध्ये सध्या एकच गोष्टीची चर्चा आहे, नगर परिषदेमध्ये भूकंप होणार का? येत्या 15 दिवसांमध्ये बीडच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नाराज नगरसेवक नेमकी काय भूमिका घेतात आणि क्षीरसागर बंधूंची ही एकता प्रत्यक्ष टेबलवरती येते का यावरती बीड नगर परिषदेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. एकूणच नेमकं काय घडतंय हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.